हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्यापुरता मामूली विषय नाही आहे. हा देशाचा विषय आहे. हा देशाच्या भविष्याचा विषय आहे. देशातल्या विद्यार्थ्यांच्या तरुणांचा भविष्यातला विषय हा. काय होणार आहे त्यांचं? आज माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, देशातल्या आज ग्रामीण भागामधला तिकडचा तरुण, तिकडच्या तरुणी काय करत असतील दिवसभर? काय विचार करत असतील? तो तिकडचा तरुण ज्यावेळेला विचार करत असेल की बाबा माझ्या बाजूच्या घरामध्ये एकाने शेतकऱ्यांनी माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या अंत्यविधीसाठी तो मुलगा जाणार, विचार काय करणार? हे माझ्या वडिलांच्या मनामध्ये येऊ नये. मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग मी शहरात गेलं पाहिजे. मग शहरात गेल्यावरती काय होणार माझं? मला कुठून नोकरी मिळणार? मला कुठून शिक्षण मिळणार? माझं पुढे काय होणार? आज शहरांची परिस्थिती बघा. या सरकारने येऊन सांगितलं होतं आम्ही स्मार्ट सिटी करणार. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटीज? आमच्याकडे रस्ते, पूल, जे काय ब्रिजेस जे काय बांधले जात आहेत, आपण त्याला विकास म्हणतोय. आपली शहरं ही राहण्यायोग्य आहेत का? इथपासून सगळी सुरुवात आहे ना. जर शहरातल्या लोकांना राहायला जर समजा त्रास होत असेल तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या ग्रामीण भागामधनं जी लोक शहरामध्ये येत आहेत, कुठे राहणार आहेत? काय होणार या शहरांचं? मी आता एक जस्ट तुमच्यासाठी म्हणून एक आकडा म्हणून आणलाय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती हे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं, हे वेबसाईटवरनं काढलेलं, अनेक गोष्टींमधनं आलेलं, हे त्याच्यातनं मी हे तुमच्या समोर मांडतोय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? देशातील 1,00,000 शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. 1,00,000. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2004 मध्ये 8,00,000 शिक्षकांची पदे जी रिक्त होती ती 2026 मध्ये ही संख्या 10 लाखावरती पोहोचलेली आहे. शिक्षक हवे 10 लाख. 23 ला जॉईंट एंट्रन्स एक्झाम परीक्षार्थ्यांसाठी फक्त 1,00,000 जागा उपलब्ध आहेत. 2014 मध्ये 3,00,000 विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. 2014 ला 3,00,000. तर 2026 मध्ये ही संख्या 9,10,000वरती पोहोचली. आज इतकी मुलं परदेशात जात आहेत. का परदेशात जात आहेत? मी 2014 साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, युट्यूब वरती आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? ही सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. मग आमच्याकडे ही गोष्ट का नाहीये? आज कित्येक चित्रकार, कित्येक खेळाडू आज आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत, वावच नाही. काय करायचं पुढे माहिती नाही, कोणाला भेटायचं कल्पना नाही. हे जे सगळं साचलंय ना, हे साचलेलं सगळं बाहेर येतंय. नीटचे पेपर फुटण्याचा राग आहेच, पण हे जे बाकीचं जे साचून ठेवलेलं आहे ना, त्याचं काय करणार आहात? दोन 2014 मध्ये परदेशातील शिक्षणावरती भारतीयांनी, परदेशात जे गेले लोक 2014 मध्ये, त्या भारतीयांनी किती पैसे खर्च झाले त्यांनी स्वतःहून जे खर्च केले, म्हणजे आपल्या देशातनं जे बाहेर पैसे गेले ते किती गेले? तर ते 79,500 कोटी खर्च झाले. 79,000